तुम्हाला माहितीये का, कधी-कधी एखादं गाणं सहज आपल्या कानावर पडतं आणि मग दिवसभर ते डोक्यातून जायचं नावच घेत नाही. तुम्ही नको म्हटलं तरी ते ओठांवरून जातच नाही, बरोबर ना? या मजेशीर गोष्टीला मानसशास्त्रात एक खास नाव आहे. याला म्हणतात इयरवर्म किंवा ब्रेनवर्म आणि याचं शास्त्रीय नाव आहे इनव्हॉलेंटरी म्युझिकल इमेजरी. याचा साधा अर्थ असा की तुमच्या इच्छेविरुद्ध एखादं संगीत तुमच्या मेंदूत सतत प्ले होत राहणं. पण असं का होतं? यामागे 4 मुख्य वैज्ञानिक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे झॅगार्निक इफेक्ट. हा एक सायकोलॉजिकल नियम आहे जो सांगतो की आपला मेंदू पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी जास्त लक्षात ठेवतो. अनेकदा आपण एखाद्या गाण्याचा फक्त एक छोटासा भाग किंवा हुक लाईन ऐकतो. आपला मेंदू ते गाणं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पुढचे शब्द आठवत नाहीत. यामुळे मेंदू एका लूपमध्ये अडकतो आणि तीच ती ओळ पुन्हा पुन्हा वाजवत राहतो. दुसरं कारण म्हणजे आपल्या मेंदूचा ऑडिटरी कॉर्टेक्स हा भाग. गाणं ऐकताना आणि गाण्याची फक्त आठवण काढताना मेंदूचा हाच भाग वापरला जातो, ज्यामुळे तो स्वतःच गाणं रिप्ले करतो. तिसरं कारण म्हणजे गाण्याची रचना. काही गाणी इतकी सोपी आणि इतकी रिपीट होणारी असतात की ती मेंदूला सहज चिटकतात. आणि शेवटचं कारण म्हणजे आपल्या भावना. जर एखाद्या गाण्याशी तुमची जुनी आठवण जोडलेली असेल तर मेंदू ती भावना पुन्हा अनुभवण्यासाठी ते गाणं वारंवार आठवतो. आता जर एखादं गाणं डोक्यातून जातच नसेल आणि तुम्ही कंटाळला असाल तर यावर 3 सोपे उपाय आहेत. पहिली ट्रिक, ते गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पूर्ण ऐकून घ्या. गाणं पूर्ण झाल्यावर मेंदूला सिग्नल मिळतो की काम संपलंय आणि लूप थांबतो. दुसरी ट्रिक, च्युइंगम चावा. शास्त्रज्ञांच्या मते च्युइंगम चावल्याने मेंदूचा गाणं गुणगुणणारा भाग विचलित होतो. आणि तिसरी ट्रिक, मेंदूला सुडोकू किंवा एखादं कोडं सोडवण्यासारख्या दुसऱ्या कठीण कामात गुंतवा. तर मित्रांनो, हा कोणताही आजार नाहीये, तर आपल्या मेंदूची एक नैसर्गिक आणि मजेशीर प्रक्रिया आहे. सध्या तुमच्या डोक्यात कोणतं गाणं अडकलंय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहारला फॉलो करा. धन्यवाद.